आमच्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आम्ही या चॅनलमध्ये काय करतो, वेगवेगळे विषय स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असणारे सगळे विषय घेतो आहोत। म्हणजे इंग्रजी पासून तर सर्व विषय। आजचा विषय आपण मॅथला हात लावणार आहोत। आपण बघा, हा मॅथ जो विषय आहे अत्यंत सोपा आहे। या मॅथमध्ये तर आम्ही जवळपास भरपूर वर्ष याचा सरावच केला नाही तर सगळं शोधून काढल्या, बऱ्याच गोष्टी शोधायचं कसं ते देखील आम्ही शिकवणार आहोत। तुम्ही कॅल्क्युलेटरचा यूज करायचा आणि शोधायचा। पण आता आम्ही तुम्हाला आजच्या याच्यामध्ये आम्ही तुम्हाला स्क्वेअर कसा करायचा, काही झटपट करायचे असतात। खूप सारे पद्धती आहेत ना, म्हणजे एकच पद्धत राहत नाही। त्यातली पहिली पद्धत आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत, शेवटी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा करायचा। आता बघा, या बोर्डवर मी काय लिहिले आहे, शेवटी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग करणे। आता बघा, 5 चा वर्ग 25 माहिती आहे। आता 25 चा वर्ग काय येईल, करत बसलं तर 25 चा वर्ग म्हणजे 25 गुणिले 25 करावा लागेल आपल्याला। म्हणजे असं आपण करू शकतो, 25 गुणिले 25। जर आपला नेहमीचा गुणाकार केला 625 याचं उत्तर आपल्याला येतं, हे माहिती आहे। पण आपल्याला वेळ जाईल इथं करण्यासाठी। मग आपण काय करायचं, हा जो 5 आहे याचा वर्ग करायचा आणि या 2च्या समोर काही 3 येणार आहे ना, म्हणून 2 गुणिले 3 केलं तर 6 येते, 625। आता आपण तिसरं उदाहरण घेऊया परत। समजा मी आता इथे लिहिलं 35 चा वर्ग। पहा, इथं काय केलं मी 35 चा वर्ग केला आहे, तर आपण काय करायचं, 5 चा वर्ग 25 येते माहिती आहे आपल्याला। आणि हा 3 च्या समोर काय ते 4 येणार आहे, तर 3 गुणिले 4 करायचं। म्हणजे मग काय उत्तर येईल, 4 3 12, 1225 याचं उत्तर येणार आहे। बघा किती सोपं झालं। म्हणजे शेवटी 5 असेल तर काय करायचं, आपण पहिल्या संख्येचा वर्ग करायचा 25 आणि 3 च्या समोर जे असेल 4 होता म्हणून 4 लिहिलं, 4 3 12 आलं। पुन्हा समोरचं घेऊ सोपं समजायसाठी। पहा 35 आहे, आता आपण 45 घेऊ। 45 म्हणजे काय येईल, हा 4 च्या समोर काय 5 येणार, 5 चा वर्ग येईल। म्हणजे इथे 2 भाग करायचे, 4 गुणिले 5 करायचा आणि 5 चा वर्ग राहणारच आहे। तर काय येईल, 4 5 20 आणि ह्या 25, हे उत्तर आहे त्याचं। बघा 2025। आता आपण पुन्हा जाऊ, थोडं समोर करू। म्हणजे शेवटी 5 असणाऱ्या कुठल्याही संख्येचं करता येईल ना। आता मोठं घेऊ आपण। आता मी मोठं म्हणजे बघा 95 घेणार, 95 चा स्क्वेअर करू आपण। आता बघा 5 चा स्क्वेअर माहितच आहे, 5 5 25 येणारच आहे। तर 9 च्या समोर काय येईल, 10 येईल, तर 9 10 90 आणि हे 25 आलं ना। म्हणजे 9025 त्याचं उत्तर आहे। म्हणजे शेवटी जर 5 असेल तर त्याच्या समोर करता येईल। आता 2 अंकी 3 अंकी घेतलं तरी तसंच उत्तर येणार आहे। आता आपण 3 अंकीकडे वरून बघा कसं येईल। आता समजा मी 105 घेतलं, 105 चा वर्ग घेतलं, म्हणजे या 3 अंकीकडे गेलाय तर पहिला 10, आपण हे 2 अंक घेतले 10, 10 च्या समोर काय येईल, 10 गुणिले 11 आणि 5 आहे, 5 चा स्क्वेअर। आता बघा हे सोपं आहे, 10 गुणिले 11 म्हणजे की 110, म्हणजे 1 0 असलं का सोपंच आहे। आणि शेवटी 5 वर्ग झाले त्याचं उत्तर। आता बघा, हे जे कुठले 2 अंकी संख्येचा गुणाकार करणं हे सोपं आहे। आता आम्ही पहिला स्ट्रिक म्हणून तुम्हाला सांगत आहे, पटपट कसं करायचं। काही शॉर्टकट पद्धती असतात, त्यातली पद्धत खूप सोपी आहे। आणि शोधायचं कसं ते आम्ही तुम्हाला समजून सांगणार। हे कॅल्क्युलेटरचा यूज करून आम्ही शोधलेले आहेत आणि असे बरेच गोष्टी आहेत, तुम्हालाही शोधता येईल अगदी नवीन नवीन प्रकार। म्हणजे जसं 95 चा वर्ग किंवा कुठल्या 5 अंकी संख्येचा वर्ग असेल, असं आपण पटपट करतो ना, यालाच भरपूर पद्धती आहेत करण्यासाठी। पण सोपी ही पद्धत आहे, म्हणून आम्ही तुम्हाला ही पद्धत पहिले शिकवत आहोत, बाकीचे पण शिकवणार आहोत। म्हणजे लक्षात काय ठेवायचं, पहिलीच एकम स्थानी 5 असेल आणि त्याचं तुम्हाला वर्ग करा म्हणत असेल, वर्ग म्हणजे काय, त्याच संख्येचा 2 वेळा गुणाकार करणे आहेत। मग काय करायचं, याचा तर वर्ग करायचा नाही, मागचे जे अंक असतात त्याच्या समोर जो असतो, म्हणजे 10 च्या समोर 11 होता म्हणून 11 घेतला। इकडे बघा बरं, इथं पहा 5 चा वर्ग 25 माहितच आहे, पण 25 होता इथे, तर आपण काय केलं, 5 चा स्क्वेअर केला, 5 25 आला आणि 2 च्या समोर 3 आहे, 2 बेत्री 6 केलं। 35 होतं तर काय केलं आपण, 5 येईल, 5 5 25, 3 च्या समोर 4 आहे, 4 3 12 आलं उत्तर। 45 चा वर्ग 5 5 25, 4 च्या समोर 5 येते ना, हा 5 नाही आहे, नेमकं 5 24। तसंच 95 जर आपण घेतो, 9 च्या समोर 10 येते, 9 10 90 आणि 5 चा स्क्वेअर 25। 105 चा करताना 10 गुणिले 11 केला, 110 उत्तर आलं आणि 5 5 25 असं आहे। असं कितीही असेल, म्हणजे
समजा तुम्हाला 205 दिले असेल तर त्या 5चं करेल, पण 200 समोर 200 मग 1 घ्यावा लागेल, त्यासमोर घ्यायला लागेल ना आपल्याला, ते मोठं होत जाईल. तेव्हा ही पद्धत वापरायची नाही तर दुसरी पद्धत वापरायची आहे. म्हणजे आपल्याला सगळ्या पद्धती यूज ठेवायच्या, जे जे सोपं आपल्याला कळेल त्या त्या आपण गोष्टी करत जायच्या. अशी मॅथची ट्रिक राहील. म्हणजे आमच्या या चॅनलमध्ये आम्ही तुम्हाला स्मार्ट स्टडीच्या साहाय्याने, खरं म्हणजे माइंड पॉवर डेव्हलपमेंट आणि बऱ्याच विद्या आहेत त्या तुम्हाला आम्ही सविस्तर समजून सांगणार. माइंड पॉवर डेव्हलपमेंटचा खास करून आम्ही यूज करत आहोत. त्यासोबत राईटिंग, राईट मेमोरी, कॉन्सन्ट्रेशन ह्या सगळ्या गोष्टीचा इथे यूज होत आहेत. हा चॅनलमध्ये पुन्हा बरेच विषय येतील, जागृती येईल, हिस्ट्री येईल, ते सुद्धा आम्ही स्मार्ट स्टडीच्या साहाय्याने कमीत कमी याच्यात तयार केलेले आहेत. त्याला म्हणतात माइंड मॅप. माइंड मॅपच्या साहाय्याने सगळा विषय आम्ही संकुचित करून ठेवलेला आहे. ते तर आम्ही तुम्हाला या चॅनलद्वारे शिकवणार आहोत. तुम्हाला हे आमचं शिकवणं आवडत असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा. हे सगळं फुकट आहे. तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही. आपल्या मित्राला सांगा, परिवाराला सांगा आणि सांगा की ह्या क्लासमध्ये जोडा. म्हणजे तुम्हाला इथं इंग्रजी पण शिकता येईल, गणित पण येईल, सगळे विषय माइंड पॉवर डेव्हलपमेंटच्या सहाय्याने येतील आणि स्मार्ट स्टडीच्या रूपात तयार केलेला आहे. आमचा 30 वर्षाचा अनुभव आम्ही तुम्हाला या चॅनलद्वारे देत आहोत.